सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भूजल कॉलनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या घरी धाडसी चोरी, 1 लाख रुपये रोकड सह 7 ते 8 तोळे सोने लंपास। याबाबत सविस्तर वृत्त असं की धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अजय पाईप फॅक्टरी जवळ असलेल्या भूजल कॉलनीतील प्लॉट नंबर 15 येथे शिक्षक यशवंत बाळकृष्ण नाईक हे राहत असून दुपारी 2 वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काही कामासाठी गेले असता भर दुपारी चोरट्यांनी संधी साधत त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात शिरकाव करीत दोन्ही कपाटातील एका कपाटातील 35 ते 40 हजार रुपये पेन्शनची रक्कम व 60 ते 65 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपये व सोन्याचे दागिने 7 ते 8 तोळे सोने, ज्यात अंगठी, 5 तोळे सोन्याच्या बांगड्या, कानातले, मंगळसूत्र असे लंपास केले असून सदर घटनेची मुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व प्रशिक्षक पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी घटनास्थळी दाखल झाले। तर यावेळेस श्वान पथकासह तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले। तसेच तज्ञ एपीआय विनोद खरा, धनंजय मोरे, पोलीस हवालदार प्रकाश भावसार, फोटोग्राफर प्रशांत माळे आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते। तर सदर गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। तर नागरिकांनी देखील घराला बाहेर जाताना कुलूप चांगल्या क्वालिटीचे दणकट स्वरूपाचे लावावे, त्याचबरोबर आपले दागिने सुरक्षित लॉकर मध्ये ठेवावे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल। यशवंत बाळकृष्ण नाईक यांचा सुपुत्र मी भाग्येश यशवंत नाईक, राहणार भुजल कॉलनी प्लॉट नंबर 15 देवपूर धुळे। तर सुमारे दुपारी 2 वाजता माझे वडील शेतात गेलेले असल्यास त्यांच्या इथं आमच्या घरी घरफोडी आमच्या दरम्यान घरफोडी झाली। आमच्या घरात म्हणजे आमच्या घरात चोरी झाली। तर सुमारे माझे वडील 4 वाजून 5 मिनिटांनी आल्यास त्यांनी ती चोरी बघितली झालेली व आणि कॉलनी वगैरे सगळ्या एरिया गोळा झाला। पोलीस प्रशासनाला कळवलं, पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आणि आम्ही पोलीस प्रशासनाच्या याच्यावरच पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे की ते लवकरात लवकर त्या चोरांना पकडतील। सुमारे आमची नियर अबाउट 1 लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि 5 ते 7 तोळे सोनं गेलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।